3 ओव्हर 3 बॉलर 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी होईल. गावदेवी रानसई टीम प्रथम फलंदाजी करत असताना पहिलाच बॉल मात्र लेग स्टंपला वळण घेतलं आणि पहिलाच बॉल स्वेर 1 धावेच्या मदतीने अकाउंट चालू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील गावदेवी रानसई टीम. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल अनंता या गोलंदाजाला. पुन्हा एकदा चांगला बॉल निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र धावा कराव्या लागतील. विजय आणि त्याच्या समवेत आलेला आकाश या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटला स्पर्श झालेला चांगलाच झील टिपला जातोय आणि इथून मात्र फलंदाजाच्या पारीचा अंत झालाय. सलामीवीर इथून माघारी परतलाय. 0 या धावसंख्येवरती. सांघिक धावसंख्या जरी 1 असेल ना तरी ती अवांतर धाव होती. पहिला मॅचचा जर विचार केला तर याच गोलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता आणि तो किताब मी का पटकावला होता ते या दुसऱ्या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा दाखवून देत असताना विरुद्ध टीमला आपण पाहू शकाल. 1 धाव धावफलकावरती आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ असताना अनंताच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. कैलासला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारीने खेळावं लागेल. महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी जबाबदारी ओळखावी लागेल आणि आपल्या टीमला जर इथून पुढे घेऊन जायचं असेल या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर कैलासला ते कार्य करावं लागेल. ते मात्र चांगला फटका आहे. थोडासा बंबल आणि याचाच फायदा पुरेपूर फायदा घेतला. फायदा मिळालाय तो टीमला आणि फलंदाजाला. या 4 धावा 4 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 5 या आकड्यावरती. खराब फिल्डिंग आपण पाहिली. लॉंग ऑनला अगदी 1 धाव जिथे होती तिथे मात्र अतिरिक्त 3 धावा खर्च केल्या आणि या 3 धावा अतिरिक्त महागात नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये ठरतील याच्या शंका नाहीये. सांघिक धावसंख्या 5 या आकड्यावरती अनंताच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत गोलंदाजाला. पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेर स्वेर चेंडू अवांतर धाव मिळेल. 6 धावा फलकावरती ऍड होतील. नाणेफेक जिंकून वाशिवली टीमने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिला बॉल स्वेर त्यानंतर डॉट आणि नंतर विकेट तर नंतर चौकार आणि आता पुन्हा एकदा स्वेर बॉल. या क्षणाला जोरदार फटका. चांगले क्षेत्ररक्षण. 1च धाव मिळेल. 7 धावा धावफलकावरती येतील. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु गोल 4 बॉल अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केलेत अनंत या गोलंदाजाने. 2 स्क्वेअर बॉल 1 खराब फिल्डिंग आणि त्याची किंमत मात्र पहिल्या षटकामध्ये 7 धावांची मोजत असताना हा मात्र मोठा फटका. मैदान के चारों ओर देखा ना चंद्रमुखी आई ना वो पारो आई. सामने आई गेंद को फोड़ डाला ठोक डाला. षटकार. जबरदस्त फटका. चेंडू होता खास मित्रांनो परंतु फलंदाजाने दाखवला यावरती स्वतःचा क्लास आणि चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. एक जबरदस्त प्रहार या बॉलवरती पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता याही क्षणाला परंतु डॉट बॉल. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती
13 धावा आपण पाहतोय. महागड षटक पाहतोय आपण अनंताच्या माध्यमातून, ज्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्यात. 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकाचा जर विचार केला तर मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहतोय. आकाशच्या माध्यमातून एक चांगला षटकार आलाय, त्यानंतर कैलासच्या माध्यमातून एक चौकार पाहिलाय. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय आणि या दुसऱ्या षटकामध्ये त्याच पद्धतीने हाणामारी होणार का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. दोन्ही फलंदाजांनी एक एक मोठा फटका मारला आहे आणि आपल्या टीमला मात्र चांगली सुरुवात करून देण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. हरिचंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. हरिचंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती सांगे कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक महागड ठरलंय जरूर, परंतु या षटकामध्ये नक्कीच पुनरागमन करता येईल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा चेंडू होता खास, पण त्यावरती फलंदाजाने दाखवलाय स्वतःचा क्लास आणि चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. या बॉलवरती आलाय षटकार. एकोणीस धावा फलकावरती ऍड होतील. चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल आकाशच्या माध्यमातून 2 षटकार आतापर्यंत या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलेत. चांगली फलंदाजी. आता मात्र दडपण निर्माण झालंय, कारण नाणेफेक जिंकून वाशिवली टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं ते गावदेवी रानसई टीमला, परंतु इथे कुठेतरी निर्णय चुकीचा घेतलाय हे सांगत असताना आकाश. पुन्हा एकदा मोठा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मेल. चांगली फेकी याच दरम्यान आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 20 धावा फलकावरती ऍड होतील. वीस धावा फलकावरती ऍड. चांगली फलंदाजी. हरिचंद्र गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्याने पहिल्याच बॉलवरती षटकार खाल्लाय. पुन्हा एकदा हुक तर केलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुकी होत नाहीये आणि इथे मात्र ज्या विकेटची नितांत गरज होती तो विकेट इथे मात्र मिळवून देत असताना गोलंदाज हरिचंद्रला आपण पाहतोय. दुसरा विकेट इथे तंबूच्या आसऱ्याला येईल, परंतु ज्या कार्यासाठी मात्र या फलंदाजांना मैदानाच्या गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज विजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सुरुवात तर शानदार झाले, दमदार झाले, परंतु शेवट कसा होणार हे सुद्धा पाहावं लागेल, कारण सुरुवात मित्रांनो कशी हो पण शेवट नेहमी गोड व्हावा लागतो आणि तो शेवट गोड कोण करणार या मॅच मध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. 20 धावा फलकावरती ऍड आहेत. सांगी कोट्यातलं दुसरं षटक हरिचंद्राचं, ज्याने पहिल्याच बॉलवरती षटकार खाल्ला. नंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती हरिचंद्रच्या माध्यमातून. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये विजय नवीन फलंदाजी ट्रॅकवरती मार्कवरती सज्ज होत असताना आपण पाहतोय. वीस धावा फलकावरती. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डावखुऱ्या फलंदाजाचा जर विचार केला तर खूप घातक असतात हे डावखुरे फलंदाज. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. अगदी कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलंय. तेवढं चांगला क्षेत्ररक्षण जमिनीच्या मदतीने अगदी कव्हरला चेंडूला ट्रॅव्हर्स केलं. याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धावीचं अंतर पूर्ण केलं आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता 21 या आकड्यावरती पाहायला मिळते.
दुसरे षटक मार्गस्थ हरिश्चंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. लेग स्टंपला हा चेंडू, पंचांनी लाईन पाहिली आणि पुन्हा एकदा सांगितले की स्क्वेअर बॉल आहे. 22 धावा धावफलकावरती ऍड होतील. खराब चेंडूची फेकी, अगदी लेग स्टंपला चेंडू वळण घेतला लेग स्टंपला आणि पंचांनी हीच पाहिलं आणि गोलंदाजाला मात्र इथून दंडित केलं. एक धाव ऍड होईल धावफलकावरती आणि सांघिक धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा टायमिंग तर प्रॉपर आहे का पाहूया. चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतले. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा तर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातला जर विचार केला तर अंतिम चेंडूची फेकी बाकी असेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय. गावदेवी रानसई टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर वाट्याला आली फलंदाजी आणि त्याचा स्वीकार केलाय. प्रत्येक फलंदाजाने आपलं कार्य ओळखलं आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना परंतु या क्षणाला हा फटका फसलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये डीपला चांगल्या पद्धतीने चेंडू कॅरी झाला, झेल टिपलाय आणि फलंदाजाच्या पारीचा इथून अंत झालाय. 2 षटकांचा खेळ. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. अगदी 12च्या सरासरीने या धावा फलकावरती आपण पाहतोय. जर का 12ची सरासरी ठेवली ना तर 36 धावा फलकावरती ऍड होतील आणि ते खूप मोठं आव्हान असेल. कारण आजच्या दिवसाचा विचार केला तर 4 षटकामध्ये पहिल्या फेरीच्या 30, 25, 23, 22 या धावा आपण पाहिल्यात. म्हणजे ही मोठी धावसंख्या होऊ शकते आणि त्याच दिशेने आतापर्यंत गावदेवी रानसई टीमचं मार्गक्रम चालू आहे. अपील केले आणि पंचांनी पाहिलं की फलंदाज मात्र बाद असेल. पायावरती बॉल आदळला. जोरदार अपील केले गेले आणि तदनंतर मात्र पंचांनी पाहिलं, हेरलं, विचार केला आणि सांगितले की हा बॉल मात्र जाऊन एष्टाला आदळेल आणि पंचांनी बोट वरती केलं आणि इथून मात्र फलंदाजाच्या पारीचा अंत झालाय. अजून एक फलंदाज बाद करण्यात गोलंदाज यशस्वी ठरलेत. विनायकचा पहिलाच बॉल खोलवरचा टप्पा होता. अगदी हलू दिलं नाहीये फलंदाजाला आणि इथेच मात्र फसला गेला फलंदाज. पायावरती चेंडू आदळला आणि इथून पहिल्याच बॉलवरती पायचेच्या स्वरूपामध्ये एक महत्वाचा विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना, कारण धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढत चालले, तिला लगाम घालावा लागेल, तिला रोखावं लागेल, तिला वेसन घालावं लागेल आणि ते वेसन घालण्याचं कार्य विनायक हे गोलंदाज करतील का? कारण पहिल्याच बॉलवरती कार्य केलंय. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आलाय, त्यावरती विकेटही मिळालाय. उर्वरित 5 बॉलमध्ये कशा पद्धतीने विनायक गोलंदाजी करणार? परंतु एका साईडने विचार केला तर गावदेवी रानसई टीमची फलंदाजी चांगली होते. लय मध्ये फलंदाज आहे त्यांचे. इथे मात्र खराब फटका. दोस्त समय ना लगा तय करने में कि तुम्हें क्या करना है, वरना आने वाला समय और आने वाली गेंद ही बता देगी कि तुम्हारा और तुम्हारे टीम का क्या करना है. विचार नको करू मित्रा, प्रयत्न कर. इथून तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, सातत्य ठेवावा लागेल, आत्मविश्वास ठेवावा लागेल. कारण चांगली धावसंख्या आहे परंतु शेवट गोड व्हावा लागतो आणि जर तो शेवट गोड करायचा असेल तर उर्वरित 4 चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचं असेल. परंतु एका साईडने आत्मविश्वासाने भरलेला विनायक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी झाले. झेल होऊ शकला असता, झेल कॅरी झाला नाहीये आणि त्याची किंमत मात्र मोजावी लागते 4 धावेने. 4 धावेच्या बरोबरीने आता मात्र 28 धावा फलकावरती ऍड होतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. खराब फिल्डिंग आपण पाहिली जिथे झेल होऊ शकला असता, कारण एका साईडने विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतायत विनायक, परंतु त्याला क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. त्याची किंमत आपण मागच्या चेंडूवरती पाहिली मोजत असताना. शफलून खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. अनंताच्या विनायकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला खोलवरचा टप्पा, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतात का? प्रयत्न होत नाहीयेत. अवघी एकच धाव, 29 धावा फलकावरती ऍड होतील. अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडूवरती किती धावा येणार? चेंडू डॉट असेल की चौकार असेल, षटकार असेल की विकेट असेल, हे सुद्धा येणारा बॉल आपल्याला सांगून जाईल. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल एका बॉलची. 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 गड्यांच्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी रणसेट टीम प्रथम फलंदाजी करत असताना आजचा मेगा फायनलचा दिवस आणि दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. एका साईडला वाशिवली टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना या क्षणाला मोठा फटका आहे, परंतु चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतात, झेल कॅरी झालाय. अजून एक फलंदाज होईल बाद आणि 29 या धावसंख्येवरती मात्र रोखण्यात यशस्वी ठरलेत ते वाशिवली ही टीम. आणि विजयासाठी मात्र 30 धावेची गरज असेल. यानंतर गायचरण टीमचा कर्णधार आणि विजय 11 गोलेवाडी टीमचा कर्णधार या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गायचरण टीमचा कर्णधार आणि विजय 11 गोलेवाडी टीमचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी. चला गायसरण टीमचा कर्णधार आणि विजय 11 गोलेवाडी टीमचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गरज आहे 18 चेंडू मध्ये 30 धावेची. एक मोठं लक्ष्य म्हणावं लागेल. या मैदानाचा आजचा विचार केला ना तरी लक्ष्य मोठं म्हणावं लागेल, कारण 10च्या सरासरीने दावा करणं या मैदानावरती थोडं अवघड आहे. गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आतापर्यंत राहिले, परंतु या खेळपट्टीवरती 18 बॉल मध्ये जर 30 धावा तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. या 18 बॉल मध्ये 30 धावा होणार का हे सुद्धा पाहावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये वाशिवली टीमला 30 धावेची गरज आहे. चला सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. त्यानंतर गायचरण टीमचा कर्णधार या पण आणि विजय 11 गोलेवाडी टीमचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे.
चला गायसरण टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. विजय 11 गोलेवाडी टीमचा कर्णधार या पण नाणेफेकीसाठी. अठरा बॉल आणि 30 धावीची गरज असेल वाशिवली टीमला, कारण पहिल्या सत्रामध्ये 29 धावा धावफलकावरती जमा केले आहेत ते गावदेवी रानसय्या टीमने, आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. मित्रांनो, पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ते येतात आणि जातात, मैदानात घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची आणि उत्तुंग गरुड भरारीची तुम्हाला घेता आली पाहिजे, तुम्हाला करता आली पाहिजे. देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 18 बॉल आणि इथून मात्र 30 धावीची गरज, सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. आकाशला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. सलामीची जोडीचा जर विचार केला तर एका साईडला असेल अनंत आणि हरिचंद्र, ही सलामीची जोडी असेल. दोन्ही सलामीवीरांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अनंताने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. परंतु मागे तुम्ही काय केलं याला महत्व नसतं, तुम्ही आत्ता आणि आज आणि या क्षणाला काय करता त्याला महत्व असतं. आणि या क्षणाला ती अपेक्षा असेल अनंताकडनं की मागे तू जे केलं कार्य ते पुन्हा एकदा तुला करायचं आहे. जर आपल्या टीमला इथून पुढे घेऊन जायचं असेल तर या डावखुऱ्या फलंदाजाला अनंताला ते कार्य करावं लागेल. 18 बॉल, इथून 30 धावीची गरज. पहिलाच बॉल आकाशचा. हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी चिताच्या चपळाईने पहिली धाव पूर्ण करत असताना समीकरण असेल 17 धावा आणि 29 धावीची गरज. पहिल्याच बॉलवरती अकाउंट चालू करत असताना सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हरिचंद्र आणि त्याच्या समवेत अनंताला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण आकाशला पाहतोय. खोलवरचा टप्पा, इथे मात्र विकेट किपर चुकी झाले, धाव येत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता, डॉट बॉल. प्रत्येक बॉल मात्र निर्धाव बॉल तुम्हाला पराभवाकडे घेऊन जात असतो मित्रांनो. प्रत्येक धावेला, प्रत्येक बॉलला खूप किंमत असते क्रिकेटमध्ये. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय, धाव फलकावरती 1 धाव ऍड झाले. टप्प्याचा बॉल फुल अनसक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती आलाय षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना एक षटकार पाहायला मिळाला. समीकरण बदललंय. 7 धावा धावफलकावरती ऍड आहेत. आकाशवरती दडपण असेल की पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकायचा. पुन्हा एकदा मोठा फटका. या 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल्स होतोय लॉंग ऑन मधून सीमारेषे पलीकडे. या बॉल वरती आलाय चौकार. आता मात्र सांघिक धावसंख्या 11. या धाव मध्ये 29 धावा 18 चेंडू मध्ये केल्यात आणि 30 धावांचं लक्ष आहे आणि ते गाठायचं असेल तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल आणि तेच कार्य मात्र हरिचंद्रच्या बॅट मधला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र झेल, काय झेल टिपला जातोय, जबरदस्त झेल. अगदी अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली या क्षेत्ररक्षकाने. असं
13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल जर आपण विचार केला तर मात्र सुरुवात तर चांगली झाली दमदार झाले हरिश्चंद्रच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकार आपण पाहिला 11 चांगला फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत गलीमध्ये चुकी झाली नाहीये आणि इथून मात्र अजून एक फलंदाज येईल तंबूच्या आसऱ्याला 11 वरती 2 बाद आता आपण पाहू शकाल 2 बाद 11 पहिल्या षटकाचा खेळ कराव्या लागतील त्या 19 धावा बारा बॉल मध्ये आता मात्र 19 धावेची गरज असेल 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या जरूर परंतु 2 महत्वाचे विकेट देखील या षटकामध्ये बाद होताना पाहिलेत परंतु एका साईडने जर विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज अनंता अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता मात्र अनंतावरती जबाबदारी आहे की जर का आपल्या टीमला इथून विजयापर्यंत पोहोचवायचं असेल ना तर अनंताला पुन्हा एकदा पहिल्या मॅचची इनिंग आठवावी लागेल त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इथून मात्र धावा जमा कराव्या लागतील कारण आता थोडंसं संकटामध्ये आपण पाहू शकाल वाशिवली टीमला कारण 2 महत्वाचे विकेट तंबूच्या आसऱ्याला समीकरण आहे 12 बॉल 19 धावीची गरज गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज रोहित या गोलंदाजाला चला टायमाला महत्व द्यायचं मित्रांनो टीम मीटिंग करायची नाहीये 11 धावा धावफलकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती रोहितला आपण पाहतोय खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते अगदी लेग स्टंपला चेंडूने वळण घेतलं पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की स्क्वेअर बॉल आहे 12 धावा फलकावरती ऍड होतील येणारे असतील 12 बॉल आणि 18 धावीची गरज असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी वाशिवली टीमला आणि वाचवण्याचा प्रयत्न चाललाय तो गावदेवी रानसई टीमचा प्रयत्न चाललाय या धावा वाचवण्याचा चांगला फटका आहे चांगले क्षेत्ररक्षक रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र धावबाद महत्वाचा विकेट इथून बाद करण्यात यशस्वी ठरलेत गावदेवी रानसई टीमचे क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सांघिक खेळ चांगला पाहायला मिळतोय तो गावदेवी रानसई टीमच्या माध्यमातून 3 बाद आता मात्र 12 धावा फलकावरती आपण पाहतोय थोडासा संकटामध्ये आहे कारण प्रत्येक निर्धाव चेंडू मित्रांनो तुम्हाला पराभवाकडे जाण्यास वाटचाल करत असेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मोतीरामला रोहितचं मात्र पहिला चेंडू स्क्वेअर होता त्यानंतर अगदी समोर बॉल दिला होता फलंदाजाने तो खेचला होता एक धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि मात्र तिथूनच थोडासा मागे राहिला फलंदाज आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अनंताला तंबूचा रस्ता पकडावा लागला एक महत्वाचा विकेट बाद करण्यात यशस्वी ठरलेत गावदेवी रानसई टीमचे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लेफ्टी बॅट्समन मोतीरामला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि रोहित या गोलंदाजाला पाहतोय चांगली मॅच होईल याच्यात मात्र शंका नाहीये कारण 12 धावा फलकावरती आहेत एक मोठं लक्ष आहे समोर काळूरामजी उघडा यांचे येथे आगमन झालंय त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा अपील केली जाते दबाव टाकलं जातंय परंतु पंच मात्र टामाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून मात्र खराब डिसिजन 2 फलंदाजांमध्ये इथे मात्र
चुकी झाली. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि दोन्ही गाड्या जेव्हा एकाच पटरीवरती येतात ना मित्रांनो, तेव्हा दुर्घटना घडते आणि तीच दुर्घटना इथे मात्र घडली. ती वाशिवली टीमच्या माध्यमातून घडताना ही दुर्घटना पाहिली, कारण दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती पाहिले आपण. फक्त एक धाव ऍड होईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने 13 धावा आता धावफलकावरती ऍड होतील. गावदेवी रानसई टीमची मात्र चांगली सांघिक कामगिरी कशी असावी ते मात्र उत्तर या मैदानावरती आपल्याला देत असताना चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा अपील केली जाते. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. मित्रांनो, जिंकण्यासाठी आहे ना पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी आहे ना तुम्ही भुकेलेले असला पाहिजे आणि तेच मात्र यशासाठी भुकेलेली टीम आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. गावदेवी रानसई टीम काय जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत या मॅच मध्ये राहिले. पुन्हा एक जोरदार फटका. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती डीप वरून एकच धाव मिळेल. चांगली फेकी. याच दरम्यान एकच धाव मिळेल. सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 14 या आकड्यावरती, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, परंतु रोहितने काय अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. 4 चेंडूची आतापर्यंत फेकी मैदानाच्या आतमध्ये रोहित यांनी केले. एका साईडला आता मात्र दडपण वाढलं गेलंय. ते वाशिवली या टीम वरती लक्ष मोठं होत चाललंय. प्रयत्न करावे लागतील मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु रोहितचं कौतुक करावं लागेल. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. फलंदाजांना कुठल्याही पद्धतीने खराब चेंडू फेकी करत नाहीयेत. या क्षणाला अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ट्रॅव्हर्स केलंय. त्याच दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू उचललाय, फेकलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा यशस्वी पूर्ण. 16 धावा फलकावरती ऍड होतील. 5 चेंडूचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम चेंडू कशा पद्धतीने फेकी करणार, परंतु त्याला उत्तर फलंदाज कशा पद्धतीने देणार हे सुद्धा पाहावं लागेल, कारण 16 धावा फलकावरती आहेत. फुलटॉस बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. थोडासा मिसफील्ड. 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 17 आणि नेहमीच खतरा म्हटलं जाते. तर पाहूया येणारे असतील आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये गरज असेल ती 13 या धावसंख्येची. आता मात्र 6 बॉल मध्ये 29 आहे दादा. 29 6 बॉल मध्ये 13 धावींची गरज आहे. जर आपण पाहिलं तर हे लक्ष थोडस कठीण असेल या मैदानाचा विचार केला तर, परंतु या जगामध्ये अशक्य असं काहीच नाहीये मित्रांनो, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता हे नेहमी लक्षात असायला हवं. तर होईल मॅचला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती विजयला आपण पाहू शकाल. आता मात्र विजयवरती जबाबदारी असेल. विजय आपल्या टीमला विजय संपादन करून देणार का, की नावामध्ये तर विजय आहे परंतु माझं नाव विजय का ठेवलं आहे ते मात्र या मॅच मध्ये या गोलंदाजाला करून दाखवावं लागेल की माझं नाव विजय का आहे. तर पाहूया 6 बॉल 13 ची गरज. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हर्स केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. खराब फेकी. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. खराब फेकी, परंतु फलंदाज बाद. एकोणीस धावा धाव फलकावरती ऍड. येणारे 5 बॉल 11 ची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु फेकी खराब. तिसऱ्या धावेचा मानस होता दोन्ही फलंदाजांचा. धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा तर पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता परंतु तिसरी धाव पूर्ण करू शकले नाहीयेत आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय. समीकरण बिघडले गेले. समीकरण मात्र आता येऊन राहिले. येणारे 5 बॉल आणि 11 ची गरज.
मित्रांनो, हरतो तो जो कारणे सांगतो आणि जिंकतो तो जो प्रयत्न करतो. इथून मात्र दोन्ही टीमला प्रयत्न करावे लागतील. चांगला फटका आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होणार का? दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा फलंदाजाकडनं चुकी झाले. चुकीला क्रिकेटमध्ये कधी माफी नसते. अजून एक फलंदाज होईल इथून बाद. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून. नाव विजय आहे आणि मी माझ्या टीमला विजय मिळवून देणार हे सांगत असताना आतापर्यंत या मैदानावरती विजयला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. एक धाव खर्च जरूर झाले पण एक विकेट सुद्धा मिळवून दिलाय. येणारे 4 बॉल आणि आता 10ची गरज. 4 बॉल मध्ये 10 धावीची गरज. जिस मेहनत से आज तू भाग रहा है वही मेहनत तुझे कामयाबी दिला देगी. झोंक देना उस आग में वही आग तुझे हीरा बना देगी. मित्रांनो, प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करत असताना आपण पाहतोय इथे मात्र टीम गावदेवी रानसई टीमला आपण पाहतोय. काय जबरदस्त प्रयत्न. 6 बाद धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 20. येणारे 4 बॉल आणि मात्र 10 धावीची गरज. काय मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून. अजूनही कोणी हारलेला नाहीये मित्रांनो, कोणी जिंकलेला नाहीये. कारण 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. सामना दोन्ही टीमच्या बाजूने आहे परंतु आत्मविश्वास जर पाहिला तर गावदेवी रानसई टीमच्या बाजूने आहे आणि तोच आत्मविश्वास विजयकडे आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या टीमच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल. सांघिक खेळ कशा पद्धतीने खेळावा हे मात्र गावदेवी रानसई टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एकच धाव. आता समीकरण 3 बॉल आणि 9 धावीची गरज. सांघिक धावसंख्या 21 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. समीकरण आहे 3 बॉल आणि मात्र 9 धावीची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याच्या नावातच विजय आहे. 3 बॉल 3 बॉल आणि 9 ज्याच्या नावातच विजय आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. विजयचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ना रोक खुद को, तू आसमां छू सकता है. क्यों सोचता है तू कुछ नहीं कर सकता. तेरे मेहनत से तू आसमां हिला सकता है. आणि ते सांगत असताना परंतु इथे हुक केलाय. पॉवरफुल. इथे आलेला महत्वाच्या क्षणी चौकार. अजून आम्ही हारलेलो नाहीये हे सांगत असताना प्रवीण हा फलंदाज. आता मात्र 1 बॉल आणि 5 धावीची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला षटकार मारावाच लागेल. जबरदस्त मॅच या मैदानावरती पाहायला मिळते या दोन्ही टीमच्या माध्यमातून. मित्रांनो, तुमचा दुसरा तिसरा कुणावर विश्वास, तुमच्यावरती दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा विश्वास असला नसला तरी चालेल पण तुमचा स्वतःवरती जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा दस्तर खुद्द ब्रह्मविधाता सुद्धा तुमचा पराभव करू शकत नाहीये. त्यासाठी स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागतो आणि प्रवीणला या बॉलवरती विश्वास ठेवून खेळावा लागेल. 1 बॉल 5 धावीची गरज. इथे मात्र दोन्ही टीमचं आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात. जबरदस्त मॅच राहिले. अगदी 4 धावेने परास्त व्हावं लागलं ते वाशिवली टीमला. दोन्ही टीमचं आपण करूयात गोडसं कौतुक कारण खूप रंगतदार मॅच